आमचं कुटुंब उद्ध्वस्त झालंय तसं इतर कोणाचं कुटुंब उद्ध्वस्त होऊ नये यासाठी सह्याद्री रुग्णालय आणि धनलक्ष्मी रुग्णालय कायमस्वरूपी बंद झाल्यावर आणि आरोग्य पेशाला काळीमा फासणाऱ्या इथल्या डॉक्टरांवर जोपर्यंत फौजदारी गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्हाला न्याय मिळाला असं आम्हाला वाटणार नाही। हे बोल आहेत डॉक्टरांच्या चुकीमुळे जीव गमावलेल्या प्रवीण समजिस्कर या तरुणाच्या कुटुंबाचे। प्रवीण जाऊन आता 10 महिने झाले, मात्र आजही ते दुःख या कुटुंबाच्या मनात तितकंच ताजं आहे। कारण या कुटुंबाचा कर्ता पुरुष आणि या कुटुंबाचा आधार असलेल्या प्रवीणला त्यांनी कायमचे गमावले। चालत फिरत रुग्णालयात गेलेला प्रवीण परत आलाच नाही। या दुःखातून आजही प्रवीणचे आई वडील, 4 बहिणी आणि पत्नी सावरले नाहीत। 7 वर्षांची आणि 9 महिन्यांची त्यांची चिमुकली या दोघींच्या डोक्यावरील बापाचे छत्र डॉक्टरांच्या चुकीमुळे हरवले। यांचा काय दोष होता? मग जर यांचा दोष नाही तर दोषी असलेल्या डॉक्टरांवर अजून कारवाई का होत नाही? रुग्णांच्या जीवाशी खेळणारे हे रुग्णालय बंद का होत नाहीत? असा संतप्त सवाल हे कुटुंबीय करताय। 4 दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य सेवा आयुक्तालयाकडून जिल्हा शल्य चिकित्सकांना हे दोन्ही रुग्णालय बंद करून इथल्या डॉक्टरांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले। मात्र यावर अद्यापही कारवाई होत नाहीये। ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे। स्थानिक पातळीवर राजकीय दबाव टाकून रुग्णालय आणि डॉक्टरांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे। हे सगळं होत असताना एकच प्रश्न मनात येतोय, खरंच माणसाच्या जीवाला किंमतच राहिली नाही। मात्र या रुग्णालयांवर आणि डॉक्टरांवर कारवाई झाली नाही तर पुन्हा एकदा एक मोठे जन आंदोलन उभे राहील असा थेट इशारा सामाजिक कार्यकर्ते अविनाश सोनावणे आणि संगीता चेंदवणकर यांनी दिला आहे। दर्शकांनो, तुम्हीही व्यक्त व्हा। तुमचाही आवाज या निगरगट्ट राजकारणांच्या कानापर्यंत पोहोचू दे। आम्ही तर समाधानी म्हणजे आता कसं झालं म्हणजे एक पॉझिटिव्हिटी आली आहे की म्हणजे याच्यामध्ये आता आम्हाला एक मार्ग सुचलाय की बाबा हे लेटर आले, राज्य सरकारने आता हे लेटर पाठवले की संबंधित डॉक्टरांचे गुन्हा दाखल करण्यासाठी आणि हॉस्पिटल बंद करण्यासाठी। मग त्याच्यामुळे थोडंफार समाधानी होईल, पण ही जेव्हा कारवाई प्रत्यक्षामध्ये जेव्हा होईल ना त्यावेळी खऱ्या अर्थाने आम्हाला न्याय भेटेल। आणि म्हणजे आमचा हा 8-9 महिन्याचा जो आमचा संघर्ष आहे की आम्ही हा लढतोय, संघर्ष सामान्य माणसासाठी एवढा म्हणजे सामान्य माणसासाठी एवढा पॉसिबल नव्हता, तो आता आमच्या पाठीशी आहे। त्याच्यामुळे आम्ही तो संघर्ष लढतोय। माझ्या घरातली व्यक्ती म्हणजे माझं सर्वस्व गेलंय आणि माझा एकुलता एक भाऊ गेलाय, त्याच्यासाठी आम्ही हा संघर्ष करतोय आणि न्याय भेटावा यासाठी आमचा संघर्ष चाललाय। आणि जेणेकरून ह्याच्यामध्ये ना दुसऱ्या कुटुंबाचं पूर्ण म्हणजे सगळं उद्ध्वस्त होऊ नये यासाठी आमचा संघर्ष चालला आहे। आणि जेव्हा कधी समाधान मला वाटेल की बाबा मनापासून मी समाधानी आहे की ज्यावेळी त्यांच्यावरती म्हणजे खरोखरच त्यांच्यावरती गुन्हा दाखल होतोय आणि ते हॉस्पिटल बंद होतंय, जेव्हा हे होईल ना प्रत्यक्षामध्ये जेव्हा घडेल ना त्यावेळी मी खऱ्या अर्थाने म्हणजे मी बोलेल की आमचा हा संघर्ष कुठेतरी पूर्णत्वाला गेलाय। म्हणून समाधानी आहे सर, पण कसं आहे जोपर्यंत हा हॉस्पिटल बंद होणार नाही ना तोपर्यंत आमच्या घरात जे घटना घडली तशी सगळ्याच घरामध्ये घडत राहणार। मला तरी असं वाटतं आज जे परिस्थिती माझ्या किंवा माझ्या याच्यावरती झाली आहे ना ते दुसऱ्या कोणावरती येऊ नये, आमचे फक्त एवढेच प्रयत्न आहे आणि ह्या प्रयत्नाला आम्ही पुढे जातो। या बातमी संदर्भात तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ लोकतंत्र या वाहिनीला लाईक, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका। त्याचबरोबर YouTube या आपल्या वाहिनीला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।